जय जिनेंद्र, गुड मॉर्निंग। मी डॉक्टर दिलीप शहा, मी स्किन स्पेशलिस्ट पुण्यामध्ये आहे। हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे तात्पर्य हा आहे की माझे वडील श्री रावजी हिराचंद शहा हे पुणे HNB जैन बोर्डिंग येथे 1975 ते 1982 पर्यंत सुपरिटेंडंट होते। आम्ही बाजूच्या बंगल्यामध्येच राहत होतो आणि रोज सकाळी माझी आई मला मंदिरात घेऊन जात होती। तेव्हा मंदिर त्यावेळी तिथे अस्तित्वात होतं। नुसतं तेवढंच नाही तर आजूबाजूला राहणारे लोक म्हणजे त्यावेळी तिथे सुदर्शन म्हणून एक पंडित होते आणि ते पूजा करायचे। त्यांच्या मिसेस शांताबाई तर तिथे काम करायच्या। त्यांची मुलं होती, एक बबलू आणि एक त्रिशा म्हणून। त्यानंतर तिथे एक परीट मामा होते, त्यांची मुलं होती आणि दुसरा नारायण चिवे म्हणून एक पिऊन होते, त्यांची मुलं होती। हे सांगायचं तात्पर्य हे की यातले काही लोक हयातीत नाही आहेत, पण त्यांची ही सगळी मुलं पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि ही सगळी मुलं मंदिरामध्ये खेळायची। त्यामुळे आपल्याला रेफरन्स हवा असेल तर त्यांना आपण विचारू शकता। एवढंच नव्हे तर त्या परिसरामध्ये त्या काळी माननीय नलिनचंद्र गांधी, RR शहा आणि नियम शहा जय विजयवाले हे ट्रस्टी होते आणि दर 2-3 महिन्यांनी ट्रस्टींची मीटिंग HNB जैन बोर्डिंगच्या ऑफिसमध्ये व्हायची माझ्या वडिलांच्या बरोबर। आणि मीटिंग झाली की हे सगळे ट्रस्टी लोक देवदर्शनासाठी मंदिरात यायचे, तिथून घरी चहा घ्यायचे आणि जायचे। तेव्हा ते लोक देखील त्यावेळी तिथे अस्तित्वात असलेल्या मंदिरातच येत होते। इतकंच नव्हे तर विद्यानंदी महाराज यांचा चातुर्मास त्या काळामध्ये तिथे झाला होता, ज्यांनी कुंदकुंद आचार्य दिल्लीमध्ये स्थापन केलं। ते त्यांची स्थायी भावना आणि त्यांच्या वास्तव्य तिथे चातुर्मासासाठी होतं। त्यामुळे त्या मंदिराचं वास्तव्य आम्ही तिथे असल्यापासून म्हणजे 1975 पासून तर मी पाहतोय, म्हणजे गेली 50 वर्ष। त्याच्या आधीच्या काळातलाही रेफरन्स आपल्याला काही लोक देऊ शकतील। अशा परिस्थितीत तिथे मंदिरात रोज इतकं खेळीमेळीचं आणि धार्मिक वातावरण होतं। त्या मंदिरात परवा रविवारी मी गेलो होतो आणि मला परत आनंद झाला की त्या वास्तूमध्ये मी तिथे परत गेलो, कारण त्याला एक स्पेशल रेफरन्स आहे की 1 मे 1977ला माझं लग्न या मंदिरात झालं आणि त्या मंदिराचं मला भाग्य म्हणा किंवा आशीर्वाद तेव्हापासून आज 48 वर्ष मिळत आहे। इतकंच नव्हे तर आपण जेव्हा HNB जैन बोर्डिंगमध्ये एंट्रन्स करतो गेटमधून, तेव्हा दोन्ही बाजूला पाम ट्री आहे, ती जुनी आहे, परंतु उजव्या बाजूला जी झाडं लावलेली आहेत ती 1976 साली माझ्या वडिलांनी पूर्ण झाडं त्यावेळी ती लावलेली आहेत, वृक्षारोपण केलेलं आहे। अदरवाईज इट वॉज अ बॅरन लँड, तिथे काहीही नव्हतं। त्यामुळे हे सगळं जे पर्यावरण आपण ज्याला म्हणू किंवा ही झाडी जी आहे ती त्या काळी 76 साली माझ्या वडिलांनी लावली होती। या आपल्या व्हिडिओचा हेतू एकच आहे की जो कोणी कन्सर्न अथॉरिटी आहेत त्यांना एवढं कळलं की 50 वर्ष तर मी पाहतो हे मंदिर आणि त्याच्या आधीचंही त्यांना रेफरन्स मिळेल। थँक्यू, आभारी आहे, नमस्ते।